अरे सॉरी. जुन्या नोंदणीप्रमाणे हा दरवाजा नाटक शाळेचा दरवाजा महाग असत, परंतु पहिल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर या दरवाजाला मस्तानी असे नाव पडले. मस्तानीचा नातू अली बहादूर हे बुंदेलखंड जिंकून राज्य स्थापन केले त्याने, म्हणून पेशव्यांचा कारभार नाना फडणवीसांनी त्या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले. या दरवाजावर 10 शिपाई तैनात होते. ठीक आहे, आता वर जाऊन आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करूया. आपण डायरेक्ट तिथून बाहेर येऊया. चला. मला दिसेल बघा. आणि या बाजूला तटबंदी सारखा प्रकार आहे आणि आपल्याला जायचं त्या बाजूला. ठीक आहे, ती पूर्ण तटबंदी आहे. हे बघा, ही तटबंदी एकदम शेवटपर्यंत गेली. आपल्याला तिकडे जायचं नाहीये. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी असे थोडे छोटे छोटे दरवाजे आहेत, तुम्हाला दिसेल. हे बघा, दाखवतो. थोडंसं चालावं लागेल. हे बघा, दिसतात ते पायऱ्या. अशा इथे 10 अशा पायऱ्या आहेत वेगवेगळ्या. अशा इथे 10 पायऱ्या आहेत वेगवेगळ्या, पूर्ण 4 तटबंदीवर. म्हणजे तटबंदीवर येण्यासाठी 1 महिना 11 दिवस म्हणजे हा शनिवार वाडा इंग्रजांनी जाळला, फक्त खजिना शोधण्यासाठी. त्यांना काय खजिना काय भेटला नाही. वाड्याची वाट लागली ती वेगळी. इथून वर आलो ना, मग अशी त्या पायऱ्या होत्या ना, तो मस्तानी गेट आहे. जसं पायऱ्यातून वर आल्यानंतर डाव्या दिला वळल्यानंतर आहे ना, समोर ते संगीत कलाकृतीची जागा आहे, ती बघायला भेटेल. ती बघूया. हा जो हा मेन गेट आहे, तिथून आपण आतमध्ये आलो आणि हे बाहेरचं प्रिमायसेस बघा. हा जो हा मेन चला आपण इथे आतमध्ये जायचं. विटांचं बांधकाम आहे. जसं जसं काळ बदलत गेला त्यांनी आपापल्या परीने बांधकाम केलंय. इथून एक दरवाजा आहे, म्हणजे जस्ट गेटच्या बाजूलाच. अजून वर चढायचं आपल्याला. जो एंट्रन्स आहे, असे 2 बुरुज आहेत, हे इकडे एक तिकडे, आणि मध्ये गच्ची टाईप आहे. हे बघा, आमची मंडळी फोटो काढण्यात बिझी आहे. आवाजचा इथे छान आहे ना, तिथे मस्त लाकडाचं बांधकाम जे आता नंतर केलेलं आहे ऍक्च्युली. आणि इथून पूर्ण वाडा दिसतोय.
ही जागा अजूनपर्यंत जर व्यवस्थित आहे. लाकडाचं बांधकाम नंतर केलंय त्या लोकांनी. इथे फक्त संगीताचा कार्यक्रम व्हायचा पहिल्याच्या काळात, पेशव्यांच्या काळामध्ये. हे बांधकाम नंतर केलेलं आहे दिसून येतं. आणि जेव्हा वाडा जळला असेल तर हे पण जळलं असेल, साहजिकच आहे. म्हणून हे वाड्याचीच काय बोलतात त्याला, सुशोभी करण्यासाठी हे त्या लोकांनी परत मेंटेन केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला मी व्ह्यू दाखवला इकडे. वाड्याचा व्ह्यू खूप छान आहे, जबरदस्त आहे. ऊन येतं म्हणून तुम्हाला दिसत नाही इथे. ठीक आहे, व्ह्यू पूर्ण बघा. आता आपण जाऊया खाली. तुम्हाला बोललो होतं ना मी, हा लेफ्ट साईडचा बुरुज आहे. हे बघा, तसा एक उजव्या साईडला पण तुम्हाला मागाशी मी दाखवला. आणि इकडे बाहेर जाणार, डायरेक्ट तू बाहेर जातो काय? तू डायरेक्ट बाहेर जातो काय? तुम्हाला बोलतो चला. छोट्या छोट्या खोल्या इकडे जुन्या. तुम्हाला बोलतो वरचं काम झालेलं आहे. पायऱ्या उंच आहेत, पायऱ्या खूप उंच आहेत. खाली आलेलो आहे आपण. मम्मी कुठे गेली? ये चल, निघायचं आता. आपला शनिवार वाडा पूर्ण बनून बघा किती लाल झालोय मी. ऊन खूप आहे. आपला शनिवार वाडा पूर्ण बघून झालेला आहे. बघा तुम्ही दिसते तुम्हाला. आता आपण चाललोय आता केळकर संग्रहालयामध्ये. केळकर संग्रहालयामध्ये मस्तानीची जे पण काही पेशव्यांचे जे पण काही वस्तू होत्या त्या ठेवलेल्या आहेत. तिथे पूर्ण बिल्डिंग आहे, 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथे आपण जाऊन बघूया. आता तिथे पण व्हिडिओ एंड करूया. कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली आपण केळकर म्युझियमकडे पोहोचलो आहे. हे बघा तुम्हाला दिसतं केळकर म्युझियम आहे. आता आपण आत जाऊया. आता आतमध्ये शूटिंग करणं पॉसिबल आहे की नाही आहे काय माहिती नाही आहे, ते बघूया. केळकर संग्रहालय, त्यांनी खूप साऱ्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत, ते आपण आज पाहायचे आहेत. आणि कलर पण पेशवाईचाच दिलेला आहे. हे बघा इथे बघा, हे तुम्हाला दिसेल राजा दिनकर संग्रहालय. ठीक आहे, चला आता अल्पायुषी मुलगा राजा याच्या स्मरणार्थ राजा संग्रह या छोट्या संग्रहाचं रूपांतर पुढे राजा केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन मध्ये झालं आणि त्याचंच पुढे काकासाहेबांच्या 70 वर्षांच्या अथक परिश्रमातून भव्य दिव्य असं राजा दिनकर केळकर संग्रहालय निर्माण झालं. भारतातील बहुतेक वैयक्तिक संग्रहालय राजांनी, संस्थानिकांनी, धनिकांनी स्थापन केली. सामान्य माणसानं इतिहास आणि कलेच्या प्रेमातून उभारलेलं हे भारतातलं एकमेव संग्रहालय आहे.
या संपूर्ण प्रवासात काकासाहेब केळकर यांना त्यांच्या पत्नी कमलाबाई केळकर, मुलगी जयप्रभा उर्फ रेखा रानडे, जावई हरिभाऊ रानडे तसंच त्यांचे थोरले बंधू डॉक्टर भास्कर गंगाधर केळकर आणि त्यांच्या कुटुंबियांची अतिशय मोलाची साथ लाभली. चांदीचे दागिने आहेत त्यांचे, सगळे चांदीचे दागिने आहेत आणि हे सिंदूरदान. गुळाचे करंडे, देवारा बघा किती छान आहे. केस वाळवण्याचा फणा, हेअर ड्रायर्स, त्याकाळचे हेअर ड्रायर्स. नर्तिका, सगळ्या पेशवीच्या वेळेच्या असतात. तो आरसा बघा, हा पाळणा आहे, हे जातं आहे, बरोबर आहे. हे विष्णुगण मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. हे बघा त्यांच्या तिजोऱ्या, जुन्या प्रकारच्या तिजोऱ्या सगळं. देवारा बघा, त्या काळाचा देवारा बघा, सुंदर ना. बाजूला छोटासा देवारा आहे. गणेशाची मस्त पैकी प्रतिमा आहे, त्वचेवर बसलेली. गजराज, अत्तराच्या कुप्प्या, अत्तराच्या बाटल्या. हे बघा सगळ्या अत्तराचं कलेक्शन आहे. चांदीचे दागिने, हे बघा कोठ्या, त्या सगळ्या कोठ्या आहेत. कोठी असते ना, म्हणजे सामान वगैरे ठेवतात, दागिने ठेवतात. बघा ना, लाकडाचं आहे आणि वरती लोखंडाचं ते हे लोखंडाने कव्हर केलं. बघा किती घट्ट आहेत. पण जाऊ पहिला माळा. हो हो, इथे एक मस्तपैकी दृश्य आहे, तुम्हाला दाखवतोय. बघा महिषासुर मर्दिनी, हे बघा महिषासुर मर्दिनी. पण जाऊ पहिला.